The journey of four friends. कोण इकडे जाईल तिकडे जाईल, पुण्याला आहे, मुंबईला आहे, दुबईला आहे, इकडे तिकडे जॉबला आहे, पण माझ्या बरोबर आहे काय? कारण आम्ही खेडेगावात आल्यामुळं आम्हाला एवढं सिटी लेवलचं वागणूक माहित होतं. सिद्धार्थनं आम्हाला सांगितलं कसं बाळा. का रे राजा, आठवण येते शाळेची? चल मग दाखवतो. आज लय दिवसानं शाळेकडे आलो, जरा बरं वाटलं. रात्रीचं काय असं ना, पण शाळेकडे यायचा वेळ मिळाला लागला. 8वी ब मध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो, आणि त्यातला मला पहिला दोस्त म्हणजे पत्या बिल्लारी. तिसरी पासून आहे, तिसरी ते आतापर्यंत अजून पण आम्ही एकत्र आहे. काय त्या कार्यकर्त्याने आणि मीने 7वीत असताना निर्णय घेतलेला की काय नाही बाबा, आता मराठी मीडियम लय झाले आणि आता घ्यायचं ऍडमिशन तर सेमी इंग्लिशला. कार्यकर्ता इंग्लिश मध्ये लय हुशार. त्यानंतर आम्ही ठरवलं घ्यायचं तर सेमी इंग्लिश. त्यानंतर आपल्याला कार्यकर्ती भेटलीत, कौलिकेकर सौरभ पाटील. त्या कार्यकर्त्याची आम्हाला लय दिवसानं अशी हे झाली, अचानक आले एकदम ओळख झाली. त्यानंतर आम्हाला भेटला आमचा कार्यकर्ता प्रसाद बघ, आणि ह्या कार्यकर्त्यानं आम्हाला लय भारी साथ दिली. असं आम्ही चौघांनी गँग करायला चालू केली, आणि आत्तापासनं ते 8वी पासनं ते आत्तापर्यंत आम्ही सगळे एकत्र आहे. आणि हेच असायला पाहिजे आयुष्यात. दुसरं काय कमवलं नाही, खरं ही मित्र कमवलीत आम्ही. आव्हान आज असं बोलला ना, काळजा लागल्या गोष्टी. कसं आहे, आयुष्यात मग भरपूर काही कमवता येते आपल्याला, काही भरपूर हवं ते मिळवता येते. पण जे आपलं लहानपणापासून जे शाळेत आम्ही घालवलेलो असतो मित्रांसोबत, जे पल यादे असतात, कसं आहे मुवमेंट्स निघून जातात, पण ते यादे आयुष्यभर तसं राहतात आपल्यासोबत. आजही मला किंवा म्हणजे ना अभिमान वाटते, आजपर्यंत आम्ही लहानपणापासून सोबत आहे. शब्द आहे आपला राहणार. एकच असणार, विषय संपला नाही, विषय. संपला विषय. मी पहिल्यांदा या शाळेमध्ये आलो 8वी मध्ये, कारण की गावाकडे सेमी इंग्लिश नसल्यामुळे सेमी इंग्लिश शिकायची खूप इच्छा होती. त्याच्यामुळे इथं आलो, मोहनलाल जोशी विद्यालय MD. आणि शे भाऊ आपल्याला इथं भेटले पहिल्यांदा, कारण आम्ही खेडेगावात आल्यामुळं आम्हाला एवढं सिटी लेवलचं वागणूक माहित होतं. सिद्धार्थनं आम्हाला सांगितलं कसं राहायचं. हा प्रतीक, हा पण एक खेडेगावातून बिलॉंग करतो, की बाबा इकडे इथवर आला. हा प्रसाद आमच्या भागातला. त्या शाळेनं आम्हाला खूप काय दिलं, आठवणी, शिक्षण, सरांचा मान, असं भरपूर खेळ. इथं सगळं आयुष्य घडण्याची एक पायरी म्हटलं तरी ही शाळा आहे. आणि ह्या शाळेत आम्ही आज भेटलो, आणि असंच इथून पुढे पण भेटत राहीन, असं देवाकडे सदिच्छा एक प्रार्थना आहे की ही 4 जणांची जोडी कधी वेगळी होऊ नये, एकत्र राहावी. आणि ही शाळा म्हणजे कसं आहे, एक बालपण आहे की हे बालपण कधीच कोणी विसरू शकत नाही. की कोणी की लहानपणी कसं शाळेमध्ये शिकलो, जगलो. आयुष्याच्या प्रत्येक आता वेगवेगळ्या आयुष्याच्या वाटेवरती चालले, परंतु ही शाळा एक अशी हे होती की बाबा सगळे एकत्र, कशाचं टेन्शन ना, कशाचं काय यायचं, आपलं निवांतपणा. ही शाळा अशीच राहावी आणि अशीच मुलं इथून घडावी, हे असं मला वाटते मनातून. खरं तर मी या शाळेत येण्यामागचा प्रवास असा सुरू झाला की मी 7वी पर्यंत शिक्षण हे माझं गावातील विद्यामंदिर गलगली शाळेत झालं. त्यानंतर मी त्या शाळेतून एकटाच असा विद्यार्थी होतो की मी इकडे शिकायला येणार होतो, कारण बाकी सगळे तिथंच त्यांनी कंटिन्यू केलेलं. पण मी एकटा होतो, मला भीती होती की मी एकटा जाणार, सगळी पोरं नवीन, ओळख नाही कुणाची, त्यामुळे जरा भीती होती. मी सुरुवातीला पहिल्यांदा 8वी अ मधनं सुरुवात केली, आणि नंतर 8वी अ मध्ये जास्त मुलं झाल्यामुळं आम्हाला शिफ्ट केलं 8वी ब मध्ये. आणि बंड्याची ओळख अशी झाली की त्यावेळी बंड्या काय फेमस होतं, त्यामुळं सारखं बंड्या तर नारे सरांचा खास विद्यार्थी होता. बंड्यामुळं सारखं बंड्या हे कानावर यायचंच. परत सौरभ काय कौलग्याची यांची गँगच वेगळी होती, तो गँग मधून एकटा फुटून आमच्या गटात आला. तसंच बत्या पिल्ल्या काय आमच्या संघ. असे चौघांची त्यानंतर 8वी ब पासून एवढी मैत्री घट्ट झाली की तेव्हापासून 8वी नंतर आजपर्यंत आम्ही कायम वर्षातून वेळ काढून कायम भेटत असतोय. असंच आज आम्ही न होणारा प्लॅन झाला, आणि असंच वाटलं की आज शाळेत जाऊया. आणि शाळेत आल्यानंतर सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. तेच वर्ग परत पाहिले बाहेरून पण,
आणि परत वाटतंय की परत एकदा या शाळेत आपण यावं, शिकावं, पहिल्यासारखे दिवस यावं, बालपण मिळावं असं वाटतंय. पण आज या सगळ्यांचं ऐकताना एवढं मन भारावून आलं की भाई काय बोलून गेला असं वाटलं. पण आजचा अनुभव खरंच खूप छान होता. इथून पुढे आपण असंच म्हणजे मैत्रीतलं जे प्रेम आहे अजून घट्ट होऊ दे आणि कायम आम्ही एकत्र राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि 4 शब्द मग इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, कसं आहे आपल्याला शेवटचं तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. कसं आहे, आयुष्यात तुम्ही भरपूर कमवा, भरपूर मोठं व्हा, हेच आपल्याला बघायचं आहे. पण आपल्या लहानपणी शाळेत राहिलेल्या मित्रांना कधी विसरू नकोसा. हा भरपूर आपण कितीही लांब गेलो असलो तरी कधी ना कधी आयुष्यात एक वेळ काढून त्यांना भेटा. तो जो आनंद आहे तो अनफॉर्गेटेबल आहे. तरी ती भेटून जे जे काय काय बोलली ते खरोखर खूप मनाला लागलं. आणि जे वर्ग आमच्या आधीचे भरायचे ते आज येऊन असा प्रत्यक्ष ते डोळ्यासमोर प्रतिबिंब तसे तयार झाले. आयुष्यात तुम्ही भरपूर मोठे व्हा, भरपूर काय कमवा. कोण इकडे जाईल, तिकडे जाईल, पुण्याला आहे, मुंबईला आहे, दुबईला आहे, इकडे तिकडे जॉबला आहे. पण आजपर्यंत अभिमानानं सांगायला फक्त एकच गोष्ट आहे की माझा शाळेतला मित्र आज पण माझ्या बरोबर आहे. काय हे फक्त कमवायला पाहिजे आयुष्यात. बाकी तुम्ही काय कमवा आणि काय नाही, काय जाताना तुम्ही बरोबर घेऊन जाणार नाही. पण त्या तुमच्या स्मशानाच्या पायरीवर तुमचा येणार फक्त मित्र येणार. संपला विषय.